न्यूट्रल ह्याला जोडलेलं होतं, मग हे कट केलेलं आहे ह्या प्रकारे. हे आता बॅक पार्ट आहे आणि इथं एक अशी गोल्डन कलरचे 2 लाईन दिसते. इथं आपलं स्लीव्ज बसणार आहे. आणि आपण फ्रंट पार्टची घडी अशी केलेली आहे कारण हे समोर असं डिझाईन आहे. बॅक पार्ट असंच घडी न करता आपण एकीकड जर घडी घेतलो ह्या प्रकारे तर एकीकडचं कापड राहत आहे, वेस्ट होणार नाही, तुम्हाला परत कशाला यूज होत आहे. हे ह्याला फोल्डिंग आहे ऑलरेडी आणि हे पाठीमागचं एक्स्ट्रा जे कट केलेलं आहे ह्या प्रकारे ठेवायचं आहे आता आपल्याला. .38 साइज चेस्ट साइज टॉप कटिंग आहे, बोटनेक आहे. हे जे अपर चेस्ट आहे ते 35, कंबर आहे ते 33, उंची आहे टॉपची उंची आहे 43, शोल्डर आहे 17, हे भाई उंची आहे 11 आणि खेचं इथलं दंडाचं माप आहे 2 माप येतात. इथं बायशेप माप येतं आहे 12, ह्याचं मनगट इथलं माप येतं आहे, हाताचं आपलं कोपरा माप येतं आहे 10.5, कट माप आहे 20. 1.5 इंच घ्यायचं. 43 उंची आहे. इथं ऑलरेडी फोल्डिंग आहे म्हणून 44 घेतलेलं आहे. खालचं 45 आलेलं आहे. खाली एक घडी आहे ह्या प्रकारे. खालचं जे घडी आहे आपलं चेस्ट साईज किती येते प्लस 2 इंच बघून काढलेलं आहे. बोटनेकला आपल्याला शोल्डर मेजरमेंट 7 घ्यायचं आहे. 7 आणि गळा रुंदी आलेला आहे 4.25. इकडून 4 घेतलेला आहे. या प्रकारे बॉक्स तयार करून घ्यायचं. इथून 1.5 इंचाचं मेजरमेंट घ्यायचं आणि ह्याला बशी सारखं आकार येण्यासारखं बोट किंवा बशी ह्या प्रकारे आकार येत आहे. आणि 1/2 इंचाचं शोल्डर डाऊन मेजरमेंट एक लाईन ओढून घ्यायचं. इथून मुंडा माप टाकायचं आहे आपल्याला. मुंडा माप घेतलेला आहे 7. आणि हे डिझाईन आता आपल्याला कट होत आहे, त्याला आपण काही करू शकत नाही कारण ह्याचं खाली पण डिझाईन ह्या प्रकारे आलेला आहे. ह्याचं वर खरं तर आपल्याला डिझाईन गळा येत आहे, पण ह्याच्यावर वर्क असल्यामुळं हे तसं येणार नाही. ह्या प्रकारे येत आहे. इथून स्ट्रेट लाईन शोल्डर पासून स्ट्रेट लाईन ओढून घ्यायचं आहे. इथं मुंडा माप टाकलेला आहे 7 आणि हे लाईन पूर्ण घ्यायचं कारण ह्याच्यावर आपल्याला आपलं छाती माप येणार आहे. इथून 1.5 इंचापर्यंत आत घ्यायचं. नॉर्मल दोन्ही गळे डीप असेल तर 1/2 इंच चालतंय. बोटनेक असल्यामुळं 1.5 इंच घ्यायचं. एक इंचाचं आणि हे 1/2 इंचाचं. इथून आपल्याला कंबर माप टाकायचं. कंबर 14 घेतलेलं आहे आणि 1/2 इंच वाढवून 14.5.
कट माप आहे 20. आता हे उभे माप झालेलं आहे, तर आपल्याला या प्रकारे माप घ्यायचे आहे. 38ला 9.5 1/4 निघते. अर्धा इंच लूजिंग घ्यायचं प्रत्येक वेळा. 10 प्लस 2 इंच 12. कंबर घ्यायचं आहे 11. 1 इंचचं कमी करायचं. कंबर माप 33 आलेलं आहे. आणि कट परत 12 किंवा 11.5 घ्यायचं. बारा घेतलेलं आहे. आणि खालचं घेर मेजरमेंट पण बघून घ्यायचं. नॉर्मल 12.5 पर्यंत घेर मेजरमेंट आलेलं आहे. कटिंग मेजरमेंट पूर्ण झालेलं आहे. तर कटिंग करून घ्यायचं. गळा न कट करता इथं कट करताना इथं खाच घ्यायचं. पूर्ण असंच ठेवायचं. गळा नंतर आपण कॅनव्हास गळा तयार करत असतो. कंबरला एक खाच घ्यायचं, कटला एक खाच घ्यायचं. एक अर्धा पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. एवढं शिवण्यात जात आहे अर्धा इंच. टोटल 12 घेतलेलं आहे. तरीही 3 कॅप हाईट. आणि ह्या कापडमध्ये आपलं बाहीला शोल्डर जोडल्यावर बाहीला जोडण्यासाठी राऊंड माप नंतर ना आपण किती लागणार आहे तेवढं जोडून घेऊन करणार आहे. कारण वेगळं घडी आलं असतं, पण हे इथं हे गोल्डन लाईन दिलेलं आहे, त्याच्यामुळं आपल्याला असंच घ्यावं लागलं. मग हे या प्रकारे कट करून घेणार आहे. नंतर ना ह्याला इथं अजून कापड लागणार आहे जोड. या प्रकारे पर्यंत असं व्यवस्थित घडी करून घेतलेलं आहे. 4 पदर. 10 चेस्ट साईज आहे त्यांची. 2 इंच एक्स्ट्रा 12 आलेला आहे. त्या प्रकारे घडी करून घ्यायचं. इकडचं स्लीव्हसाठी अस्तर यूज होणार आहे. मग हे पूर्ण असं आपण हातरून घ्यायचं. कटिंगसाठी आपल्याला परत मेजरमेंट टाकत बसायचं नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.